गोकुळ सोबत गोकुल. आता या लोकांना धीर देणं आणि त्यांना पूर्णपणे संरक्षण देण्याची आपली प्राथमिकता आहे. आता हे लोकांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल यासाठी शासन प्रयत्न करते आणि त्यांच्या मनात जी भीती बसलेली आहे भीती दूर करतात आणि शासन हे तुमच्या मागे आहे हे ठामपणाने सांगतात. हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल. आता कलेक्टर साहेबांनी जे पहिलं पंचनामे केले होते ते 2 कोटीवर होते, आता 1.5 कोटीच्या वरती त्याचं नुकसान झालेले आहे त्याच्याने सांगितलं. मला वाटतं ही मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कालच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आले होते आणि ते जवळजवळ त्यांनी 3 तास सर्व अनेक घरांची सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की ही मदत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ. आता मी काय तो निकाल वाचला नाही, पण तुम्ही विमानतळावर येत असताना मला EBP माझाने माझी मुलाखत घेतली आणि जितेंद्र आव्हाड ते सांगत होते की हे असं काय घटना. मी म्हटलं निकालाचं वाचन करू आणि आता त्यात न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि काय आमचं प्रशासनाची चूक झालेली आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणानं त्यांनी अफिडेव्हिट करायला सांगितलं आहे ते आम्ही त्या शपथपत्र त्याविषयी आम्ही दाखल करू. आता काय झालेलं होतं की मला प्रशासनाकडनं जे कळालं की संभाजीराजेंना ते 2-3 जाऊन भेटले होते. संभाजीराजेंना त्याने हे आंदोलन हे असं उच्च न्यायालयामध्ये स्थगिती असल्यामुळं आम्हाला अतिक्रमण काढण्यामध्ये अडचण आहे मग आणि सुद्धा ऍडव्होकेट जनरलकडे जाऊन यामध्ये काय करावं याचा कायदेशीरला सुद्धा ते देत होते. त्यानंतर प्रशासनाने छत्रपती खासदार शाहू महाराज यांना सुद्धा त्यांना समजावण्यासाठी ते गेले होते, त्यांचाही तो फोन झाला होता आणि थोडं या पावसाळ्यापर्यंत थांबलं असतं तर मला वाटतं हे जे काल झालं हे घडलं नसतं. आता याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की पावसाळ्यापर्यंत करू नका. आता उच्च न्यायालय यांचं शासनाचं प्रशासन म्हणणं होतं की ज्याला स्थगिती नाही तेच आम्ही अतिक्रमण काढत होतो. आता नेमकं न्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे याचा नक्की 29 तारखेला तारीख होईल, त्याच दिवशीच होईल. आज ही पहिलीच तारीख झाली. आता पहिलं काम आपलं सगळ्यांचं काय की पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांचे जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल, त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्यांना आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे. मला वाटतं ते पहिलं काम आपण सर्वांनी मिळून करूया. तर काय झालं की तारीखच अशी ठरवण्यात आली होती की 23 तारखेला बावनखिंड यांचा शौर्य दिनाचा कार्यक्रम होता. अनेक लोक हे ट्रेकिंग करून येतात, त्या निमित्ताने काही लोक आले तर आपण आवडू शकत नव्हतो आणि कुठलीही अनुचित घटना घडणार नाही असं संभाजीराजेंनी प्रशासनाला सांगितलं होतं. त्यामुळे थोडंसं कुठली घटना अशी होणारच नाही अशी एक भावना त्यांची झाली असावी. परंतु त्या याच्यामध्ये कशा पद्धतीने एक रेंज नाही, कशा पद्धतीनं मला आता येताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण त्या दिवशीचा इतिहास आम्हाला सांगितला. कारण त्या दिवशी सकाळी आम्ही गुरुमाऊलीच्या त्या वेळापूरला आम्ही रिंगणला उपस्थित होतो. त्यानंतर आम्ही बारामतीला सभा आमची होती आणि दरम्यान मला तुमचे पत्रकारांचे फोन येत होते आणि इथूनही फोन होते. इथं रेंज देत होती, मी क्षणाक्षणाची माहिती घेत होतो. परंतु जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे, ही घडायला नको होतं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत असं कधीच घडलेलं नाही. ही मला वाटते तशी दुसरी घटना घडली तर मला वाटतं अशा घटना होऊ नयेत त्याची काळजी आपण सर्वांनी घेऊया. आणि प्रशासनाने आता जे लावलेलं आहे म्हणजे त्याचा उल्लेख आता करण्यात आला की ती खबरदारी घेत आहेत की अशा घटना होऊ नये, जास्तीत जास्त कसा लोकांना संरक्षण देता येईल असा प्रयत्न ते करतात. आता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी 2 ताबडतोबीनं त्यांनी संचारबंदी लावलेली होती. मी जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारलं की बाबा मी येऊन जाऊ का, म्हणजे आपण संचारबंदी लावल्याने आपण साहेब या लागलो की अनेक लोक येते काँग्रेसची मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन गेली, कारण त्यांना येणंच आवश्यक होतं. काय येणं आवश्यक होतं ते तुम्हाला माहितीच असेल, कारण लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या, त्यानंतर अनेक घटना घडलेल्या होत्या, समाज माध्यमावरनं त्याच्यावर टीका होत होती. असं असल्यामुळे ते आलेले होते, त्यांना आम्ही परवानगी दिली. आता त्यानंतर अजितदादा पवार काळ आले, मी आज येणार होतो तर मी जाहीरच केलं
आणि त्यामुळं आपण गेल्यामुळं पुन्हा एकदा त्या शिस्त जी लावली पोलिसांनी त्याला कुठे हे होऊ नये म्हणून आपण आज आलो. आज विमान माझं कॅन्सल झालं तरी शेवटी खाजगी विमान काढून मी आलो. आज कोणत्याही विशाळगडला जायचं हे पण केलं आणि आज विशाळगडाने सुद्धा मला साथ दिली इथे यायला. काही मंडळी जातीय लोक मिळवण्याचा प्रयत्न करतात जी वस्तुस्थिती आहे ते शोधून काढून आपल्याला हे थांबवलं पाहिजे. सर, या सगळ्या प्रकाराला सतेज पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना जबाबदार धरलेला आहे. त्यांची या भूमिकेवर संशय व्यक्त केला आणि त्यांच्या बदलीची मागणी देखील त्यांनी ठीक आहे. आता विरोधक काय करणार हा त्यांचा प्रश्न आहे. आपण आता ही परिस्थिती नियंत्रणात आणूया आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू बसूया. पहिल्यांदा या भयभीत लोकांना संरक्षण देणं, त्यांच्या मनातील भीती दूर करणं आणि जीवन त्यांचं पूर्वपदाला आणणं हे काम आपण करूया.